त्याच्या आतमध्ये भरायचं का हे पीठ? हां. नमस्कार, मी अक्षता तुमचं स्वागत करते आपल्या मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबरान फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आजचा ब्लॉग हा रेसिपीचा असणार आहे आणि तुम्ही या आधीचा व्हिडिओ बघितला असेलच, बघितला नसेल तर तो बघून घ्या। आपला राबोडी फिश मार्केटचा आहे, तिथनंच येताना आपल्याला खेकडे छान भेटलेले, त्याचीच आज आपण रेसिपी बनवणार आहोत। तर ती रेसिपी मी नाही बनवणार आहे, माझी फ्रेंड आहे ती बनवणार आहे। तर आता मी तिच्याकडेच चालली आहे, तर चला ते तिथे गेल्यानंतर तुम्हाला सांगते की रेसिपी कोणती आहे आणि ती कशी बनवली जाणार आहे ती। तर चला, तर मी तुम्हाला घरी सांगितलेलंच की आपण आज खेकड्यांची रेसिपी बनवणार आहे, पण ती मी नाही बनवणार आहे। मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ही दीदी आहे आमची, दीदी या साईडला। हाय, आपण जवळची रेसिपी बघितलेली ना, सपना तिची मोठी बहीण, आणि मला ही माझ्या दीदी सारखीच आहे, त्यामुळे आज ना आपल्याला दीदी रेसिपी दाखवणार आहे। तर दीदी आपल्याला काय काय सामान लागेल? आपल्याला प्रथम म्हणजे हिरव्या मिरच्या लागतील, तुम्हाला जशा आवडतील तशा, तिखट किंवा कमी तिखट कुठच्याही, आणि अद्रकचा समजा थोडासा तुकडा लागेल, पण एवढा लागेल आपल्याला। कोथिंबीर, 1 वाटी खोबरं भाजलेले, 1 कांदा भाजलेला, लसणाचे 4 किंवा 3 पाकळे, म्हणजे तुमचे ते जसे खेकडे असतील त्याच्यावर येते। 1 कांदा फोडणीसाठी आपल्याला लागेल, मीठ चवीनुसार, तांदळाचं पीठ आणि चण्याचं पीठ, ते आपल्याला 1 वाटी लागेल। ही अर्धी वाटी 1 वाटी म्हणजे प्रमाण असं आहे त्यांचं। आणि हळद आणि मसाला आपल्याला तिखट जसं हवं चवीनुसार तेवढं पाहिजे। आपण हे खोबरं भाजून घेतलंय आणि कांदाही भाजून घेतलाय, हे फोडणीसाठी लागणार, हे आपल्याला वाटण्यासाठी। हां ठीक आहे, चालेल। आपण जे डेंगे सगळे काढून घेतले ना, त्याचे पाय वगैरे काढले। आता हे असतं ना कोशे आपण बोलतो ते काढायचे। हे खूप कडक असतं, हे असे काढायचे, आणि ह्याच्यात जी मातीची पिशवी असते ती काढायची। ही बाई समोर येते, ती घ्यायची नाही ना? नाही, ही मातीची पिशवी काढून टाकायची। आणि हे बाजूला असतात ना, ते काढून टाकायचं। हे चांगलं असतं असं काय नाही, पण ते काढून टाकायचं, खाल्लं तरी चालतं असं। हे असे 2 भागाचे झाले ना, आता हा साफ झाला आपला। हां, झालं। जेवढे आहेत ना तेवढ्यांचं हे पूर्ण कोशे काढून घ्यायचे। हाताने नाही निघाल तर सुरीचा वापर करायचा। आणि ह्या सीझन मध्ये जरा पावसात खायला चांगलं लागतं, आणि हे पावसाळ्यातच मिळतात, शेतात, नदीत। ताकदीचं काम आहे।
पिशवी काढताना फक्त सांभाळून घ्यायला लागते, कारण पिशवी ती पटकन भेटत नाही हातात कधी कधी. आता हे आपलं साफ झालं आणि हे साफ करायची गरज नाही आहे. तर तुम्हाला हे टोचत असेल तर मग ते असं आपण सुरीने किंवा कशाने तरी करू शकतो, ते निघून जातं. किंवा कैचीने जरी असं थोडंसं हे केलं तरी पण होऊन जातं. हे फक्त धुवून घ्यायचं. तर स्वच्छ धुवायला पाहिजे ना. हां, हे स्वच्छ धुवून घ्यायचं आणि ह्याची जी टोकं असतात ही काढून टाकायची. म्हणजे मग जेव्हा आपण बनवतो तेव्हा ह्याच्यात मग ते आपला रस्सा वगैरे जाऊन ते व्यवस्थित टेस्टला येतं. हां, टेस्ट चविष्ट होतं. आता हे कसं आपण भरलेली चिंबोरी बनवणार आहे म्हणून, नाही तर मग कसं हे ना आम्ही ते मिक्सरला लावतो डायरेक्ट आणि त्याचा तो रस काढून घेतो. चालतंय, ह्याचं पण चालू शकतं तसं. हां, ह्याचं पण तुम्ही म्हणजे भरलेलं करताना पण करू शकता किंवा असंही तुम्हाला जसं आवडेल तसं. पण ह्याचं ते नुसतं जे असं ह्या खायला असं चांगलं हां, ती चव काहीतरी वेगळीच असते. आता आपलं साफ झालं. आता धुवायची स्वच्छ. प्रथम आपण वाटण करूया. आता आपण किती लसणाच्या पाकळ्या टाकल्या? 4 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आपण त्याच्यात. आणि अद्रक हे सगळं एकत्रच आपण वाटून घेऊया ना. हां, कांदा खोबरं वगैरे लसूण अद्रक हे लसूण अद्रक आणि कोथिंबीर आणि त्यातच आता सुकं खोबरं टाकणार आणि मग कांदा पण त्याच्यात आणि कांदा पण. हां, भाजलेला कांदा आणि खोबरं पण आपण हे सगळं मिक्स वाटून घ्यायचं ना. आणि सुकंच वाटायचं की पाणी टाकायचं? पाणी टाकायचं थोडंसं, म्हणजे एकदम बारीक होईपर्यंत पाणी टाकायचं, पण एकदम पाणी नाही टाकायचं. घट्टच ठेवायचं, थोडं घट्टच ठेवायचं. आणि चुलीवर म्हणा किंवा गॅसवर भाजलेल्या खोबऱ्याला ना एक वास वेगळा येतो आणि फ्लेवर पण चांगला येतो. हां, चव वेगळी लागते. चुलीवरचं तर अजून बेस्ट. हां, पण आता चूल नाही. हे वरचं साल पूर्ण काढून घ्यायचं. पूर्ण हे काढून घ्यायचं आपल्याला. काळं काळं काहीच ठेवायचं. आपण कसं गॅसवर भाजल्यामुळे मऊ झालाय आणि तव्यापेक्षा हा जो डायरेक्ट आपण भाजतो ना त्याला चव वेगळी, चव चांगली असते. आता हे आपल्याला वाटून घ्यायचं. ओके. 2 प्रकारचे पीठ आहेत ते भाजायचे. तांदळाचं पीठ पण आणि बेसनचं पीठ, दोन्ही पीठ भाजून घ्यायचे. आता आपण ना गॅसवर कढई ठेवली आणि आता हे पीठ भाजून घेऊया. म्हणजे चांगली खरपूस भाजायची. खरपूस म्हणजे वास असा खमंग वास येईपर्यंत भाजायचा. आणि दोन्ही वेगवेगळे मिक्स नाही करायचं भाजताना, कारण कधी कधी चण्याचं पीठ भाजायला वेळ लागतो. हे पटकन होतं. आता चांगलं लालसर झालंय. थोडस 2 मिनिटं भाजूया आणि मग काढू. पण सतत ढवळत ठेवायचं, म्हणजे असं थांबायचं नाही तर खाली लागतो. हो, आणि कढई जरा जाडच घ्यायची. पातळ घेतली का तो लागणार. हो, दीदी आमची उत्तम सुगरण आहे. दीदीच्या हातात आमचं खूप छान टेस्ट, म्हणजे चव खूप छान आहे. आणि भले ती सपनाची दीदी असली ना तरी ती आम्हाला पण तेवढंच प्रेम करते. आता हे ना पीठ भाजून चांगलं झालंय, ते काढून घेऊया आपण. आता हे बघा, त्याचा कलरही अगदी मस्त असा लालसर आलाय, ब्राऊन कलर. बेसन भाजून घेऊया. तर बेसन भाजायला थोडा वेळ लागेल. मी ते भाजून झालं की तुम्हाला दाखवतो. आता आपलं ना बेसन चांगलं भाजून झालंय. थोडा कलर पण चांगला चेंज झाला होतो. आता काढून घेऊया. खोबरं मिरची वगैरे घेतले ना, आलं सर्व एकत्र वाटून, कांदा वगैरे हे सर्व आपण आता एकत्र घेऊया. नंतर ह्याच्यात पाणी टाकून आपण ते घेऊया. हे चण्याचं बेसन, हे तांदळाचं पीठ. तांदळाचं पीठ कमी, बेसनचं पीठ थोडं जास्त. म्हणजे अर्धी वाटी तांदळाचं तर 1 वाटी बेसन. हळद आपल्याला, कारण आपली परत फोडणीमध्ये येणारच आहे मसाला.
1 चमच पकडायचा असं. मी अर्धा अर्धा टाकला तर 1 चमच. आणि पिठाच्या अंदाजानेच आपल्याला मीठ घ्यायचंय, कारण दुसरं आपल्या नंतर फोडणीला येणारच आहे. आपण एवढं बोलतो पण आपण रेसिपीचं नावच सांगितलं नाही अजून. रेसिपीचं नाव काय आपल्या? आपण आगरी पद्धतीची चिंबोरी बोलूया की आगरी पद्धतीचे मुठे बोलूया? आमच्या याला मुठे बोलतात. ओके. आमच्या लोकांमध्ये असं. हा, आपण लिंबू सांगितलं नव्हतं ना, म्हणजे आंबट असं काहीतरी, कोकम, लिंबू, चिंच काही. डायरेक्ट नाही घ्यायचं, कारण त्याची बी असते तेवढं ते पडायला नको ना, म्हणून आपण रस काढून घ्यायचं. ते पिठातच टाकायचं का हे पण? आणि अर्धा नंतर जेव्हा आपण फोडणी टाकणार तेव्हा टाकायचं. हे पीठ कसं म्हणजे सैलसर मळायचं की चपातीचं पीठ मळतो? चपाती जसं मळतो तेवढं नाही, पण थोडंसं सैलसर करायचं. ओके. थोडं थोडं टाकायचं जसं वाटेल तसं. किचन बारके असल्यामुळे ना सगळी अडचणच होते एकाच जागेवर ना. ओके, झालं ना. सैलसर ना घट्ट ना पातळ, असं सैलसर असं मळून घेतलं. आता आपल्याला कांदा चिरून घ्यायचा. एकदम बारीक कांदा तिथे चिरून घेतला मस्त. आपण फोडणीला घालूया ना. आता ना आपण कढई ठेवली, टोप ठेवलाय गॅसवर गरम करत. आता 2 चमचे तेल आपलं की त्याच्यात कांदा टाकायचा. आपण तोपर्यंत चिंबोरी घेऊया. कांदा आपला भाजतोय तोपर्यंत आपण इथे चिंबोऱ्या भरून घेऊ. काय भरूनच घ्यायच्या ना? त्याच्या आतमध्ये भरायचं का हे पीठ? ओके. बारीक पाहिजे रे. ओके. हे असे मुठ्या म्हणजे आपण असं हे करतो, मुठीमध्ये आवडतो त्या मुठ्या. ते मोठ्या. ओके. तर असे ना सगळे आपण हे भरून घेऊया. खेकडे, चिंबोऱ्या. आगरी लोकांमध्ये ह्याला हे मुठे. दीदी आमची पक्की आगरी आहे. प्युअर. नो मिलावट. आता हे बांधून घ्यायचे, कारण बांधले नाही ना तर ते मग तुम्हाला सुटणार ते. तेलात ह्याच्यात गेल्यानंतर ना अशा बांधून घ्यायच्या काय. दीदी आमची अळूवडी पण खूप छान बनवते. मी टेस्ट केली आहे, त्यामुळे मी सांगू शकते की दीदीच्या हाताला खूप छान, म्हणजे खूपच छान चव आहे. तोपर्यंत आपला बारीक असं गॅसवर कांदा शिजतोय, भाजला जातोय. असे सगळे ना आपले बांधून झालेत आता. आणि आता ह्याच्या नंतर मी दाखवते काय करायचं ते. कांदा घालाय ना चांगला, अजून थोडंसं व्हायला पाहिजे. हा बघा थोडासा हा झालेला आहे. आता याच्यात आपण हळद, मग अशी आपण त्याच्यात हळद टाकली ना, आता इथे थोडीशी टाकायची, फक्त जेवढं आपल्याला रस्सा हवा आहे तेवढा. आणि हा आगरी मसाला आहे, तुम्हाला किती तिखट पाहिजे त्याशिवाय तेवढं टाकायचं.
कलरच अगदी झणझणीत आला. तिथे आपण ही छोटी 2 ग्लास पाणी टाकलं. दीड ग्लास. त्याला एक उकळी घ्यायची. त्याच्यात आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं. तर आपण ह्याच्यात अगोदर मीठ टाकलेलं आहे ना, ह्याच्यात जेवढं पाणी आहे त्या हिशोबाने आपल्याला हे मीठ टाकायचं. दोन चमचे सुकं खोबऱ्याचं वाटण टाकायचं. त्या भाजून ठेवलेला अगोदर. हां, त्याच्यात आपल्याला उकळी घ्यायची. आणि हे जे पीठ उरलंय ह्याचं आपल्याला असे मुटकी आपण बोलतो ना ते करायचे. अशी दाबायची. ती उकळी आली का ह्याच्या जोडल्यास मग ते सोडायचं. आणि ही छान लागतात खायला. म्हणजे जे आपण हे वाढीव पीठ केलंय ते ह्यासाठीच केलंय. कारण ह्याच्याने ती जरा रशाला घट्टपणा येतो आणि एक वेगळा म्हणजे फ्लेवर एक त्याचा वेगळा असतो. त्या रशाला पण उकळी आली जोरात, म्हणजे एक मोठी उकळी आली का मग हे आपल्याला ते सोडायचं. उकळी मस्त आली ना आता. आणि तरी पण चांगली आता आपण एक एक सोडूया. हे नंतर आपण सोडायचं. हे आता नाही, उकळ आली की अजून एक याला उकळी आली की मग आपण सोडायचं. तर ह्याच्यावर आपल्याला पाणी ठेवावे लागेल. म्हणजे कमी पडलं तर ते आपण टाकू शकतो. हे मुटकी पिठाचे जे राहिलेलं पीठ आहेत ना ते आपण एक एक त्याच्यात सोडूया. वास पण भारी येतोय अगदी. आता हे असंच ठेवायचं, म्हणजे ते ढवळायचं नाही सारखं, नाही तर मग ते मुटकी जे आपण केल्यात ना ते सुटतील. आता हे परत झाकून ठेवायचं. आता शिजू द्यायचं. तरी अजून किती वेळ लागेल? तरी अजून 10 मिनिटं. A few moments later. शिजलं का? उकळी होते कारण हे आपण जे पिठाची मुटकी टाकलेत ना ती जरा हे होऊ द्या. अजून एक उकळी येऊ दे. थोडंसं आणि तुम्हाला रस्सा किती पाहिजे ते तुमच्यावर. किती वेळा भाकरी बरोबर खायचं आहे, भाताबरोबर खायचं ते तुमच्यावर. आता होत आहे ना 5 मिनिटांनी आपण गॅस बंद करूया. एक वाफ घेऊ. A few moments later. कोथिंबीर टाकली ना आपण. आपली रेसिपी तयार. आपली रेसिपी तयार झाली आहे. आता कोण कोण टेस्ट करणार आहे? बरं टेस्ट कर. टेस्ट करून बघा. पहिला मन मोठ्या माणसाचा. दीदी घ्या ना. सपना टेस्टिंगला ये. ते मटणाचं हे असतं ना बाव, तसं झालं ना? तसं झालंय. छान झालं टेस्ट. चला तर तुम्हाला कशी वाटली ही आजची रेसिपी ती नक्की सांगा. आणि खरंच खूप छान झाली. आम्ही टेस्ट पण करून बघितली. तर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पुन्हा आपण असंच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.